प्रीतिकथामध्ये आपले स्वागत आहे. लग्नानंतरचे प्रेम भाग 11. मागच्या भागात आपण पाहिले की रीना राजवीरवर रागावून रूममधून निघून जाते. राजवीर तिच्याकडे रागाने बघतो. बघूया आता पुढे. इकडे वीरांच्या घरी सगळे सहज जेवून गप्पा करत असतात. कुसुम वीरांना त्याच्या ऑफिसबद्दल विचारते. उद्या किती वाजता जायचं आहे ऑफिसला? तर वीरान त्यांना सांगतो, तेच रोजचाच टाईम, पण उद्या मला थोडं लवकर जावं लागेल. सुभाषराव मध्येच वीरांना रीना आणि राजवीरच्या लग्न अल्बमबद्दल विचारतात. त्यांचं हे बोलणं चालू असतं. तेवढ्यात दारावर बेल वाजते. सुभाषराव म्हणतात, इतक्या उशिरा कोण आला असेल? त्यावर वीरान लगेच म्हणतो, मला तर वाटते रीना आली असेल. सुभाषराव, देव करो रीनाच असावी, माझं खूप मन आहे तिला भेटायचं. वीरान धावतच दरवाजाकडे जातो. तो दरवाजा उघडतो तर रीना त्याला बघतच रडत मिठी मारते. ती त्याला बिलकुल खूप रडते. तिला असं रडत बघत वीरान, काय झालंय रीना? आणि हळूच तिच्या कानामध्ये म्हणतो, रीना प्लीज, मॉम डॅड समोर हे असे अश्रू घेऊन नको जाऊस. आधी डोळे पुस, त्यांना हसून भेट. इकडे राजवीर रीनाला घरभर शोधत असतो. तो जोरजोराने रीनाला आवाज देतो. रीना तिचे डोळे पुसून आतमध्ये जाते. कुसुम आणि सुभाषराव तिला जवळ घेतात. कुसुम तिला म्हणते, किती उशिरा आली आहेस बाळा? राजवीर नाही आला? त्यावर रीना म्हणते, नाही, ते बिझी होते, मग मी ड्रायव्हरसोबत आले. सुभाषराव, खूप चांगलं केलंस जे तू आलीस. देव तुम्हा दोघांना खूप खुश ठेव बाळा. तिच्या घरचे तिला लाडाने प्रेमाने बोलत होते. कुसुम तिला विचारते, आज रात्री थांबशील ना मग इकडेच? लगेच वीरान तिला चिडवत म्हणतो, काय झालंय? काहीच गरज नाहीये, मला खूप सतावेल ही, मला सकाळी ऑफिसला जायचं आहे. रीना त्याला ओरडत म्हणते, तू किती बेशिस्त झाला आहेस वीरान. वीरान, हो, तुमचे राजवीर खूप चांगले झाले आहेत तर सगळी दुनिया बेशिस्त झाली. त्यांच्या गप्पा चालू असतात. इकडे राजवीर रीनाला जोरजोरात आवाज देत होता. त्यामुळे कौशल्याबाईंना जाग येते. त्या खाली येतात आणि राजवीरला विचारतात, काय झालंय म्हणून? तू काय केलंस राजवीर? राजवीर, काय केलं? काहीच तर नाही केलं मी. आणि मी तेच केलं जे माझ्या मनाला योग्य वाटलं. मॉम, मी ठरवलं आहे, मी रीनाकडून आता जास्त गोष्टी लपवून नाही ठेवू शकत. ती माझी बायको आहे. मी तिच्यासोबत एका रूममध्ये राहतो. सोबत राहत असताना एवढे सगळे सिक्रेट असणं, इट्स सफोकेटिंग. आणि तोच सांगितलं होतं की साध्या मुली अशा असतात, मी जे पण बोलेल ती सगळं ऐकेल, तिच्या पतीच्या हर एक इच्छा पूर्ण करेल. करेक्ट? कौशल्याबाई, हो, बोलले होते मी, पण हर एक बात करायचा एक तरीका असतो, जरा प्रेमाने आणि काळजीने. तुला काय वाटतं, जो मला हार्ट प्रॉब्लेम झाला होता आणि मी ॲडमिट होते, कुसुम आणि सुभाषरावांनी माझं बोलण्याला लगेच होकार दिला, तो काय इत्तेफाक होता? राजवीर आश्चर्याने विचारतो, तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय? कौशल्याबाई, अर्थ असा की मला कोणता हार्ट प्रॉब्लेम नव्हता. तुझा हट्टीपणा, तुझ्या अशा या वागण्यामुळे अजून काही वाईट घडू नये म्हणून मी हे सगळं नाटक केलं. हे ऐकताच राजवीर हसतो आणि म्हणतो, आय कांट बिलीव्ह इट मॉम. कौशल्याबाई त्याला म्हणतात, जे काही तू करत होतास, मला भीती वाटत होती की यामुळे तू रीनाला कायमचं गमावून बसशील. तुझ्यामुळे मी माझ्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना धोका दिला आहे आणि रीना पूर्णपणे आता तुझी झाली आहे. राजवीर त्यांना म्हणतो, मॉम ग्रेट. त्यावर कौशल्याबाई म्हणतात, यामध्ये हसण्यासारखं काही नाही. माझा म्हणण्याचा अर्थ असा की ती मुलगी साधी नक्कीच आहे, पण ती एक शिकलेली आणि तिचे काही नियम आहेत. ती काही तुझ्या हाताची कटपुटली नाही. जसं पाहिजे तसं नाचवशील तिला. असं जर करायचा प्रयत्न करशील तर तिला पण दुखावशील आणि स्वतःला पण. राजवीर, ओके मॉम, ओके, मला आता समजत आहे तू काय बोलत आहेस ते. व्हेरी नाईस, तो हसत म्हणतो. कौशल्याबाई, राजवीर, असंच जर वागत राहिलास तर यामध्ये नुकसान फक्त तुझंच आहे. कौशल्याबाई राजवीरला सतत समजावत राहतात. हे सगळ्या गोष्टी ऐकून राजवीर थोडा विचारात पडतो. काही वेळानंतर रीनाच्या घरचे सगळे झोपतात. रीना तिच्या रूममध्ये राऊंड मारत असते. विचार करत वीरान तिथे येतो. तो तिच्याजवळ जाताच म्हणतो, रीना, मी हे तर नाही म्हणणार की ही खूप छोटी गोष्ट आहे. दिलेल्या प्रॉमिसपासून असं मुकरणं ही साधी गोष्ट नसू शकते, पण तरीही अपेक्षाचे किरण अजून पण रोशन आहे. आणि ती हे की राजवीरने जे पण केलं, जे काही खोटं तो बोलला असेल, त्याने सगळं तुझ्या प्रेमाखातीर केलं, तुला मिळवण्यासाठी केलं. त्याने हे सगळं तुझं प्रेम मिळवण्यासाठी केलं. त्याला भीती वाटत होती की तू त्याला नकार न द्यावा. दॅट्स इट. रीना, हे कसं प्रेम आहे वीरान? राजवीरचं प्रेमाच्या सावलीत तो फक्त स्वतःचा चेहरा बघतो. त्याला काय आवडतं, त्याला काय वाटतं, कोणत्या गोष्टीने तो खुश होतो, कशाने त्याला फायदा होईल, माझ्या आनंदाचं काय, माझ्या इच्छा, माझ्या आवडीनिवडी, हे सगळं कुठे आहे सांग मला. जर त्याला काळजीच नसेल माझ्या आवडीनिवडीची, माझ्या खुशीची, तर याचा अर्थ असा बनतो की त्याचं माझ्यावर नाही, स्वतःवर प्रेम आहे.
प्रेमाच्या या तराजूमध्ये माझं वजन किती आहे हे मला कसं समजेल? रीना खूप इरिटेट होऊन बोलते. विरान, अच्छा रिलॅक्स रिलॅक्स, एवढं जज्बाती व्हायची काही गरज नाही आहे. ज्या प्रकारे तू रडत रडत घरी आली होतीस ना, तू मॉम आणि डॅडला संशय आणून दिला असता. रीना त्याला सॉरी म्हणते. तिला तुझी चुकी समजली होती. तिला कोणालाही दुखवायचं नव्हतं. विरान हा सपोर्टिव्ह आहे. त्याने तिला वेळेवर भानावर यायला सांगितलं म्हणून ती त्याला थँक्यू म्हणते. पण तिचं म्हणणं असतं की अमेरिका एका हप्त्याने जायचं, हनीमून वगैरे, तिला या गोष्टींचा प्रश्न पडलेला असतो. त्यावर विरान तिला हसत म्हणतो, रीना तू तर अशी बोलत आहे जसं काही तू स्पेसमध्ये जात आहे. एवढी का परेशान होत आहेस? रीना, मी नाही जाणार विरान. त्यावर विरान तिला म्हणतो, नाही जायचं ना, नको जाऊस. पण तू अशा गोष्टींना नीट हँडल करायला शिक. तू असं न सांगता घर सोडून नव्हतं यायला पाहिजे होतं. हे चुकीचं आहे. रीना त्याला म्हणते, मी करू तरी काय? मला त्याचे विचार खूप परेशान करत आहे. तो खूपच बिघडलेला आहे. त्याला कोणत्या गोष्टीचं नॉलेजच नाही आहे. तो देवधर्माला मजाक समजतो. जे मनात येईल ते बोलून टाकतो. हे चुकीचं आहे. विरान तिला समजावून सांगतो, देव हा एकाच व्यक्तीचा नाही, सगळ्यांचा आहे. आता देवाने तुझी भेट राजवीरसोबत घडवून आणली आहे तर विश्वास ठेव. यामध्येच तुझं आणि राजवीरचं भलं आहे. त्यांचं बोलणे चालू असतात. तेवढ्यात कारचं हॉर्नचा आवाज येतो. तेवढ्यात ती खिडकीकडे बघते. विरान तिला म्हणतो, बघ तुझ्या डोळ्यातील चमकने सांगितले तू त्याचीच वाट बघत होतीस ते. जा त्याला घेऊन ये. हे बोलताच रीना स्माईल करते आणि खाली जाते. काही वेळानंतर रीना आणि राजवीर घरी येतात. रीना स्विमिंग पूलजवळ एकटीच बसलेली असते. राजवीर तिथे येतो आणि तिच्या बाजूला बसतो. तो येऊन म्हणतो, मी तुला पूर्ण घरात इकडे तिकडे शोधत आहे आणि तू इकडे माझ्यावर नाराज होऊन बसले आहेस. आपल्या लग्नाला दिवसच किती झालेत की तू माझ्यावर रागवली आहेस? रीना, मी तुझा दुश्मन नाही आहे आणि नाही मी तुझ्या स्टडीजच्या विरोधात आहे. ना माझी इच्छा आहे की तुझ्यासोबत जबरदस्तीने वागावं. यू हॅव टू अंडरस्टँड रीना, माझं मुंबईमध्ये राहणं इम्पॉसिबल आहे. आय कांट जस्ट सेटल ओव्हर हिअर. आत्तापर्यंत खरंच खूप नुकसान झालं आहे रीना. रीना आश्चर्याने विचारते, नुकसान? राजवीर, ऑफकोर्स लॉस. मागच्या 2 महिन्यापासून बिलकुल ऑफिसला नाही गेलो. काल रात्री माझ्या बिझनेस पार्टनरचा फोन आला होता. त्याने माझ्यासोबत मिसबिहेव केला. त्याने मला इथपर्यंत सांगितलं की कोणत्या शेअरचं प्रॉफिट मला नाही भेटणार. इव्हन माझ्या मॅनेजरला टर्मिनेट केलं आहे. रीना, तर मग तुम्ही जात का नाही आहात? त्यावर राजवीर तिला म्हणतो, तुझ्यामुळे. तू इकडे आहेस. रीना, तू मला थांबवून ठेवलं आहेस. रीना, नाही नाही राजवीर, तुम्ही जा. हे फक्त 2 महिन्याची तर बात आहे. नवरात्रीनंतर माझे पेपर्स आहेत. ते झाले की मी. राजवीर, 2 महिने तुझ्याशिवाय? इट्स नॉट पॉसिबल रीना. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. यू हॅव टू कम विथ मी. आणि काय आहे नॉर्मल मास्टर्समध्ये? आणि काय आहे या नॉर्मल मास्टर्समध्ये? रीना, माझी पोझिशन हातातून निघून जाईल राजवीर. मी खूप मेहनत केली आहे त्यासाठी. राजवीर, रीना तुझी पोझिशन माझ्या हृदयामध्ये आहे. तुला फक्त त्याची पर्वा असायला पाहिजे. सो नेक्स्ट वीक मी अँड यू वी आर गोइंग टू स्टेट, ओके? हे ऐकताच रीना थोडी निराश होते, पण ती काही बोलत नाही. राजवीर तिचा हात हातात घेतो. तिला म्हणतो, कम ऑन लेट्स गो. दोघे रूममध्ये जाऊन झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी रीना कॉलेजला जाते. तिचे लेक्चर संपल्यानंतर ती खाली कॅम्पसमध्ये तिच्या फ्रेंड्ससोबत गप्पा करत असते. रीना तिच्या फ्रेंड्सला सगळं सांगून टाकते की ती अमेरिकेला जाणार आहे. हे ऐकताच तिच्या फ्रेंड्स शॉक होतात. तिला सगळ्याजणी विचारतात. तेवढ्यात जिया तिला म्हणते, नो वे, असं कसं शक्य आहे रीना? तू असं करूच नाही शकत. रीना फ्रस्ट्रेट होऊन, यार तुम्ही असं पण म्हणू शकता, मला असं करायचं नाही आहे, पण मला करावं लागत आहे. मी क्लासेस नाही अटेंड करणार, फक्त पेपर्स देणार. मी आज प्रोफेसरसोबत बोलायला आले आहे. बघूया ते काय म्हणतात. तिच्या फ्रेंड्स तिला समजावून सांगतात, आता तुझी फर्स्ट पोझिशन बनत आहे. तू तुझ्या पतीला सांग थोडंसं कॉर्पोरेट करायला. 3-4 महिन्याची तर गोष्ट आहे. रीना, 3-4 महिने? ते 3-4 दिवस माझ्याशिवाय राहायला तयार नाही. असं बोलताच सगळ्यात तिला चिडवतात आणि सगळे हसतात. रीना आणि तिच्या फ्रेंड्स शॉपिंगला जातात. त्यांची शॉपिंग झाल्यावर रीना तिच्या माहेरी जाते. ती घरी येताच तिने केलेली शॉपिंग कुसुम आणि विरानला दाखवते. सगळ्या वस्तू ती विरानला दाखवत असताना कुसुम खूप शांत बसलेल्या असतात. त्यांना तसं बघून विरान त्यांना विचारतं, मॉम काय झालंय? सगळे ठीक तर आहे ना? रीना देखील त्यांना विचारते, मॉम काय झालंय? तू अशी अचानक का रडत आहेस? सांग ना मला प्लीज. कुसुम रडते. धोका केला त्यांनी आपल्यासोबत. फसवलं आपल्याला. पहिल्या दिवसापासून ते खोटं बोलत आले आहे. हसतं खेळतं घर होतं आपलं. एक पूर्ण परिवार. कधी विचारही नव्हता केला की एकमेकांपासून इतकं दूर व्हावं लागेल. किती आसानीने त्यांनी आपल्या मुलीला दूर केलं ना. कौशल्याबाईचे सगळे वचन खोटे निघाले.
राजवीरचे सगळे दावे सगळे खोटे निघाले. काय म्हणत होते, रीनाचे शिक्षण पूर्ण करून देतील, तिला आपल्याजवळ घर बनवून देणार कारण ती आपल्या डोळ्यासमोर असेल. सगळं खोटं निघालं. त्या खूप रडतात. विरान आणि रीना त्यांना समजावतात. मॉम, ही बघ ना, एकदम खुशीने तयार होत आहे. तुला असं रडताना बघेल तर पुढे येणारं फ्युचर कसं सांभाळेल? कुसुम, विरान, रीना माझी मुलगी आहे. मला माहीत आहे असं अचानक अमेरिकेला जाणं तिला मान्य नाही आहे. यामध्ये ती खुश पण नाही आहे. फक्त आपल्या इज्जतीची काळजी करत आहे. विरान, रीना तू काही सिरियस नको घेऊ. आपल्या मॉमला कधी कधी असे पॅनिक अटॅक येत राहतात. कधी कधी आई ही लहान मुलीसारखी जिद्द करते तिच्या मुलांना. कुसुम रीनाला जवळ घेऊन रडतात. रीना त्यांना समजावून सांगते, आता हेच माझं आयुष्य आहे. पहिले मी ना समज होते, पण आता समजलं आहे. लग्नाची दोर एक माझ्या हातात असते आणि दुसरी आपल्या पतीच्या. म्हणून ते जिथे असतात तिथे मी. सगळे एकमेकांना बिलगून रडतात. काही वेळानंतर रीना तिच्या घरी येते. ती घरी येऊन कौशल्याबाईंना तिचं डिसिजन सांगते. कौशल्याबाई, मला तुझ्यावर गर्व आहे आणि माझ्या निवडीवर पण. तर तिला सांगतात, बाळा, कोणालाच माहीत नसतं की ह्या हसत्या खेळत्या फॅमिलीसाठी एका बाईने किती कुर्बानी दिलेली असते, किती जागी झुकावं लागतं. आता मला पूर्ण विश्वास आहे माझा मुलगा तुझ्यासोबत खूप खुश राहील. रीना, मी आणि राजवीर एकमेकांसोबत खूप खुश राहणे यावर तुमचा विश्वास आहे ना? कौशल्याबाई, हो बेटा, मी तुम्हाला म्हटलं होतं ना, राजवीरला हरवायचं असेल तर पहिले तू स्वतः हार. तू त्याच्या इच्छानुसार राहत आहेस ना, तर मग तो पण तुला खुश ठेवण्यासाठी धावत राहील. रीना, आय होप सो. अच्छा, तुम्ही बघितली माझी शॉपिंग? रीना तिने केलेली शॉपिंग कौशल्याबाईंना दाखवते आणि त्यांच्या गप्पा गोष्टी चालू असतात. आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील भाग लवकरच येईल. धन्यवाद.